बोला बोला. रावसाहेब, सचिन अहिर यांचा जो शिंदे शिवसेनेतला प्रवेश हा पक्षासाठी धक्का आहे, कारण कोणाला त्याची कल्पना नव्हती आणि एकदम सगळं अचानक घडलं. एक लक्षात घ्या, शिवसेना ही कार्यकर्त्यांच्या बळावर उभी आहे आणि गेल्या काही काळामध्ये शिवसेना ही धक्का प्रूफ झालेली आहे. धक्का प्रूफ, शॉकिंग प्रूफ. आता अशा जाण्याचे धक्के आम्हाला बसत नाही आणि आम्ही बसून घेत नाही. सचिन अहिर हे आदित्य ठाकरे यांचे अत्यंत जवळचे सहकारी होते, अत्यंत जवळचे सहकारी. म्हणजे काल आपण आदित्य ठाकरे यांचं वक्तव्य ऐकलं असेल. म्हणजे सचिन अहिर हे सांगू शकत नाहीत की मला कोणी भेटत नव्हतं, माझं कोणी ऐकत नव्हतं. आदित्य ठाकरे आणि सचिन अहिर रोजच भेटत होते, उद्धव साहेब त्यांना भेटत होते. मी असं ऐकलं की त्यांनी काही त्यांच्या सहकाऱ्यांना संदेश पाठवले की पक्ष सोडणं ही माझी अपरिहार्यता आहे, माझ्या पुढल्या वाटचालीसाठी, भवितव्यासाठी, असं ते म्हणाले. मग कार्यकर्ता म्हणून कोणी काम करायचं? शरद पवार साहेबांनाही त्यांनी याच पद्धतीने पुढल्या करिअरसाठी सोडलं. शरद पवारने तर त्यांना मातीतून उचलून शिखरावर नेलं होतं, धुळीतून शिखरावर. त्या काळात सचिन अहिरना मंत्री करणं हे फार मोठं साहस होतं. त्यांना म्हाडाचं प्रमुख केलं होतं, त्यांना अनेक वर्ष मंत्री केलं, त्यांना NCPचे मुंबईचे अध्यक्ष केले. आणि अचानक ते शरद पवार आणि त्यांच्या सगळ्या कुटुंबाला बेसावध ठेवून ते शिवसेनेमध्ये आले. त्याच्यामुळे आम्ही असं म्हणतो की शरद पवारांचे इथे झाले नाही, त्याच्यामुळे ते आमचे कसे होतील हा माझ्या मनात काय प्रश्न. तरी पण त्यांचे माझे अत्यंत जिव्हाळ्याचे संबंध राहिले. हे मूळ शिवसैनिक कोणी नाही. त्याच्यामुळे आम्हाला सगळ्यांना आत्मचिंतनाची गरज आहे. जे का सुनील शिंदे बोललेत ते बरोबर आहे. आम्हाला सगळ्यांना आत्मचिंतनाची गरज आहे. पक्ष हा शिवसैनिकच वाढवतो आणि मूळ शिवसैनिक, बाकी सगळी वाऱ्यावरची वरात असते, येतात जातात. आता सचिन अहिर असं म्हणतात की राजकीय भविष्यासाठी मी आलो. खरं म्हणजे त्यांचा पराभव सुनील शिंदेने केला तेव्हा त्यांच्या राजकीय कारकिर्दीला पूर्णविराम तेव्हाच लागला होता. आणि सुनील शिंदेसमोर टिकणं पुन्हा एकदा त्यांना शक्य नव्हतं. आदित्य ठाकरे 2 वेळा आमदार झाले. ह्या काळामध्ये त्यांचं राजकीय भविष्य घडवण्याचं काम आदित्य ठाकरे यांनी केलं. त्यांना विधान परिषदेवर ते आमदार केलं, त्यांची भरपाई केली, त्यांना उपनेता केलं, त्यांना भारतीय कामगार सेनेचं कार्याध्यक्ष केलं, अख्खा पुणे जिल्हा त्याच्या ताब्यात दिला. अजून एखाद्याला काय द्यायला पाहिजे की जो समाधानी राहील? माणसाला समाधानी राहणं ही फार मोठा संस्कार आणि कला आहे. अजून काय मिळावं की त्याला समाधान मिळेल? इतकं मिळाल्यावर सुद्धा त्यांना वाटत असेल की माझी करिअर झाली नाही किंवा माझ्या करिअरमध्ये अडथळे येतात. आणि त्यासाठी मी तुमच्यावरती, आम्ही सगळ्यांनी इतकं प्रेम केलं, ठाकरे कुटुंबाने केलं, शिवसैनिकांनी केलं, त्यांना अंधारात ठेवून झोपेत असताना डोक्यात दगड टाकून निघून गेलात. ह्याला इमान म्हणत नाही. ही अत्यंत सौम्यपणे गोष्ट. आता ते गेलेले आहेत. कोणाकडे गेले? तर एकनाथ शिंदेकडे गेले. काय दिलं? तर त्यांना उपसभापती पद दिलं. अजून काय देणार? अजून कुठेतरी उमेदवारी देतील.
पण तुमचा जो राजकीय प्रवास आहे त्या राजकीय प्रवासामध्ये जागोजाग तुम्ही ज्या खाणाखुणा दिसतात, अडथळे आहेत, हे तुम्हाला इतिहासामध्ये कलंकित करणारे आहे.